नमस्कार. आज आपण इन्स्टंट स्वीट कॉर्न ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत. सकाळचा नाश्ता असो, मुलांच्या टिफिनसाठी किंवा दुपारी भूक लागल्यावर झटपट काहीतरी खायचं असेल तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. पावसाळा सुरू झालेला आहे, बाजारामध्ये स्वीट कॉर्न यायला सुरुवात झालेली आहे. स्वीट कॉर्नच्या बऱ्याचशा रेसिपी तुम्ही ट्राय केल्या असतील, तर आज आपण इन्स्टंट स्वीट कॉर्न ढोकळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. सोबतच आपण पुदिना चटणी कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत. अगदी परफेक्ट प्रमाणात ढोकळा तयार होतो. स्पॉन्जी, जाळीदार आणि एकदम सॉफ्ट, चवीला अप्रतिम. अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचा स्वीट कॉर्न ढोकळा कसा तयार करायचा ते बघूया. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. मार्केटमधनं मी स्वीट कॉर्न आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता स्वीट कॉर्न किती फ्रेश आहेत. 50 रुपयाला 3 आणि एक घेतलं तर 20 रुपयाला. तुमच्याकडे किती रुपयाला स्वीट कॉर्न मिळतं कमेंट करून नक्की सांगा. ढोकळा बनवण्याकरता आपल्याला एक स्वीट कॉर्न लागणार आहे. स्वीट कॉर्नची आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत. स्वीट कॉर्नची पानं व्यवस्थित काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथं स्वीट कॉर्नची जी तुरे असतात ती आम्ही लहानपणी बाहुलीचे केस म्हणून खेळायचो. त्यानंतर स्वीट कॉर्न मी व्यवस्थित काढून बघितलं तर त्याला दाणे कमी होते, म्हणून मी दुसरं स्वीट कॉर्न व्यवस्थित काढून घेतलं. त्यानंतर स्वीट कॉर्न आपल्याला मधोमध कट करायचं आहे. चाकूच्या मदतीने आपल्याला स्वीट कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आहेत. किसणीच्या मदतीने सुद्धा तुम्ही स्वीट कॉर्न किसून घेऊ शकता. जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती तुम्ही इथं वापरू शकता. इथं मी एका मोठ्या आकाराच्या स्वीट कॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला न पाणी घालता रवाळ असं स्वीट कॉर्न आपल्याला वाटून घ्यायचं आहे. स्वीट कॉर्नचं वाटण तयार करत असताना न पाणी घालता मी व्यवस्थित वाटून घेतलं. जर तुम्हाला स्वीट कॉर्नचं वाटण तयार करत असताना अडचणी येत असतील, स्वीट कॉर्न व्यवस्थित बारीक होत नसेल, तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करू शकता. त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करू नका. आपण इतरही साहित्य यामध्ये ॲड करणार आहोत. काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. त्यानंतर एका भांड्यात अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे. हे घरी तयार केलेलं बेसन पीठ आहे. तुम्ही रेडीमेड बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर चाळणीने आपण व्यवस्थित बेसन पीठ चाळून घेऊया. त्याच कपने आपल्याला अर्धा कप रवा घ्यायचा आहे. तर इथं मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, म्हणजेच बारीक रवा घेतलेला आहे. रवा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आता ज्या कपने आपण रवा आणि बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपने आपल्याला अर्धा कप आंबट दही घ्यायचं आहे. शक्यतो आंबट दह्याचाच वापर करायचा आहे. तर इथं मी अर्धा कप दही घेतलेलं आहे. तीनही साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. स्वीट कॉर्न आपण मिक्सरला वाटून घेतलं. अगदी रवाळ असं आपलं स्वीट कॉर्नचं वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तयार केलेलं स्वीट कॉर्नचं मिश्रण आपण भांड्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. इथे मी विस्करच्या मदतीने व्यवस्थित मिश्रण फेटून घेणार आहे. तुम्ही एखाद्या चमच्याच्या मदतीने सुद्धा हे मिश्रण फेटून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी आपण या मिश्रणामध्ये घालूया. पुन्हा आपण 1 मिनिट फेटून घेणार आहे. जर तुम्हाला मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून पाणी यामध्ये ऍड करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही मिश्रण आधी फेटून घेतलं तर ढोकळा मस्त जाळीदार, हलका फुलका आणि एकदम स्पॉन्जी होतो. नक्की ट्राय करा. ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये आपण रवा घातलेला आहे. तर रवा छान फुलावा त्यासाठी आपल्याला हे मिश्रण 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी मी अद्रक घेतलेलं आहे. अद्रक आपल्याला साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 4 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या व्यवस्थित आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 हिरवी मिरची यामध्ये कट करून घालायची आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. पाव चमचा जिरे घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट तयार केल्यानंतर आपण मिश्रणामध्ये घालूया. या पेस्टमुळे ढोकळा अतिशय टेस्टी बनून तयार होतो. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये ढोकळा सेट करायला ठेवायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करूया, म्हणजेच ढोकळा पटकन डिमोल्ड होतो. इथे मी ढोकळा सेट करण्याकरता 2 प्लेट्स घेतलेले आहेत. त्यानंतर व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून थोडीशी लिंबाची फोड घातली. स्टीमर सुद्धा आपलं रेडी आहे. 10 मिनिट झालेले आहेत. रवा छान फुललेला आहे. आता यामध्ये तयार केलेली पेस्ट, थोडीशी हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी 1 टेबलस्पून तेल घालणार आहे. सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे ढोकळा हा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. नक्की ट्राय करा. रवा छान फुललेला आहे. मिश्रण आपण फेटून घेतलं त्यामुळे मिश्रणाचा कलर हलकासा लाईट झालेला आहे आणि मिश्रण सुद्धा हलकं फुलकं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी इन्स्टंट ढोकळा तयार करणार आहे. तर इनो टाकून आपण हे मिश्रण फर्मेंट करणार आहोत. तर इथं मी 1 पॅकेट इनो घेतलेला आहे. इथं आपल्याला 3/4
पॅकेट इनोचं घालायचं आहे। थोडंसं इनो शिल्लक आहे, पूर्ण पॅकेट आपल्याला घालायचं नाही। जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर करू शकता। बेकिंग सोडा घेतला तर हाफ टीस्पून घ्यायचा आहे आणि जर बेकिंग पावडर घेतली तर तुम्हाला 1 टीस्पून घ्यायची आहे। आता इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी इथं मी अर्ध्या लिंबाचा रस इनोवर टाकणार आहे। तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला एकाच डायरेक्शनने मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। ओव्हर मिक्स करू नका, नाहीतर ढोकळा अजिबात जाळीदार होणार नाही आणि फुलणार सुद्धा नाही। ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळ्याचं मिश्रण घालायचं आहे। 1 ते 2 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर बबल्स जे असतात ते निघून जातात। लगेच आपल्याला ढोकळा सेट होण्याकरता स्टीमरमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर रेड चिली पावडर यामध्ये मी थोडीशी घालणार आहे। स्टीमर आपलं रेडी आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर ढोकळा प्लेट्स आपण स्टीमरमध्ये ठेवूया। व्यवस्थित ठेवायचं आहे, हाताला चटका लागण्याची शक्यता असते। झाकण ठेवायचं आहे आणि 12 ते 15 मिनिट ढोकळा आपल्याला हाय फ्लेमवर व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे। ढोकळा सेट होण्यावर आहे, 5 मिनिट एक्स्ट्रा सुद्धा लागू शकता। अंदाज घ्यायचा आहे आणि ढोकळा आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे। ढोकळा व्यवस्थित सेट झाला का नाही ते कसं ओळखायचं? सेंटरमध्ये टूथपिक घालायची आहे। टूथपिक एकदम क्लीन निघाली की समजायचं परफेक्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरी प्लेट सुद्धा आपण चेक करूया। परफेक्ट आपला ढोकळा सेट झालेला आहे। त्यानंतर 10 मिनिट ढोकळा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तर इथं मी चौकोनी आकारामध्ये ढोकळा कट करून घेतला। तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी एकदम परफेक्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे। तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा ढोकळा कट करू शकता। ढोकळा आणखी चविष्ट व्हावा त्यासाठी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। त्यानंतर जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर, जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर कट केलेला ढोकळा यामध्ये घालूया। तडका देताना तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। घरातील लहान मुलं ढोकळा खातात त्यामुळे मी हिरवी मिरची स्किप केलेली आहे। दुसऱ्या प्लेटमधला सुद्धा ढोकळा मी व्यवस्थित कट करून घेतला। परफेक्ट असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तयार आहे आपला इन्स्टंट स्वीट कॉर्न ढोकळा। त्यानंतर इन्स्टंट अशी पुदिना चटणी कशी तयार करायची ते बघूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, 4 लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून मी यामध्ये दही घातलेलं आहे। साखर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। 1 हिरवी मिरची हाताने तोडून घालणार आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तयार आहे आपली इन्स्टंट पुदिना चटणी। ही चटणी तुम्ही कचोरी, समोसा, वडापाव सोबत सर्व करू शकता। तर आज आपण ढोकळ्यासोबत ही चटणी सर्व करणार आहोत। चवीला अप्रतिम, बनवायला अगदी सोपी आहे। 1 ते 2 मिनिटात बनवून तयार होते। इथे आपला स्वीट कॉर्न ढोकळा तयार आहे। चटणी सुद्धा आपण तयार केलेली आहे। चला तर गरमागरम सर्व करूया। इन्स्टंट स्वीट कॉर्न ढोकळा, त्यासोबत मस्त चविष्ट अशी पुदिन्याची चटणी, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील, गॅरंटी आहे। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि एकदम जाळीदार, मऊ, लुसलुशीत असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। सोबतच पुदिना चटणी, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नवीन रेसिपी सोबत।